नमस्कार मित्रांनो, मी महेश गमारे स्वागत करतो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये। हे माझे मित्र, आपण चाललोय आज गोरखगड ट्रेकिंगला। तर हा पियुष जाधव, हा मेघ भालेराव। खूप छान असं दिसतंय, हे बघू शकता। हे दमले नाही पण माझी आवड हेड झाली गाईज। तर आपण बघू शकता, हा गौरी गणपतीमध्ये गौरी पूजनासाठी वापरला जातो। तर अशा प्रकारे खूप अशी फुलं झाडं वगैरे बघायला मिळते आपल्याला। आम्ही 10:30च्या सुमारास ट्रेक चालू केला आहे। ट्रेकिंगवाले जे असतात जास्तीत जास्त सकाळच्या वेळेला जातात, बट जरा लेट झालो आहे। अक्षरशः मित्रांनो बोलण्याची हिंमत नाही, तरी ब्लॉग बनवायची आवड आहे। मित्रांनो खूप घाम फुटला आहे, दम पण खूप लागला आहे, तरी अजून बऱ्याच बाकी आहे। मित्रांनो आपण बघू शकता किती जंगलमध्ये सामसूम आहे, कोणत्याही प्रकारचा प्राणी पक्षी इथं दिसत नाही आपल्याला। चला तर मित्रांनो, ही बाबा हे काय आहे? बाबा बाबा बापरे, हा कोणता पक्षी आहे? नाही नाही नाही, यूज मी डस्टबिन दिसतं मित्रांनो, जाऊ द्या, सोडून देऊ आपण या प्राण्याला। हा पण घाबरतो ना, आम्हाला पण घाबरवतो मित्रांनो सिच्युएशन तशी आड होती। मी खूप घाबरट आहे मित्रांनो, पण मित्रांच्या भरोश्यावर आलोय ट्रेकला। मित्रांनो तर गोरखगड आपल्याला वरची बाजू दिसेल इथून। तर मित्रांनो आपण बघू शकता, एवढा वर जायचं आहे आपल्याला अजून। मित्रांनो गोरखगड हा सुमारे 2137 फूट उंचीचा आहे। याचा विस्तार फार कमी आहे। या किल्ल्याची निर्मिती शिवकालीन काळामध्ये झालेली आहे। या किल्ल्याची निर्मिती प्रामुख्याने घाटावाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केलेली आहे। तर पियुष आणि सम्यक पुढे गेलेले आहेत, बघू शकता। खूप दमलेत ते। पियुष कसं वाटतंय? खूप भारी। सम्यक हे लिंबू सारखं तुम्हाला एक फळ दिसतंय, आलू बुखार बोलतात त्याला। तिथे खूप झाड आहेत त्याची, आणि काही फळं खाली पण पडलेली आहेत गाईज। तर भरपूर पावसामुळे आपण व्हिडिओ कॅप्चर करत नव्हतो, तर 2 तास झालेले आहेत आपण ट्रेक करतोय, आणि फायनली आपण गोरखगडाच्या वरच्या बाजूला आलेलो आहेत, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो खूप छान फिलिंग येते। यांचं बघा फोटोशूट चालू आहे इथं मस्तपैकी, बघा किती हवा सुटली आहे। आणि मित्रांनो ना 15 मिनिटापूर्वी आहे ना खूप असं धुकं सुटलेलं, तर समोरील वाटसुद्धा दिसत नव्हती, आपण पाहू शकतो। तर आपण इथून आता ट्रेकला सुरुवात करणार आहोत। याच्या पायऱ्या आहेत, आपण पाहू शकता, याच्या पायऱ्या आहेत। कालांतराने त्यांची झीज होत चाललेली आहे, इथून जपून असं आपल्याला ट्रेक करायचा आहे।
काहीच खऱ्या अर्थाने आता आपल्याला ट्रेकला आलेला सुकून भेटलेला आहे, कारण की तुम्ही इथे नजारे बघू शकता. हे बघू शकता आपण, खूप वयस्कर असे ट्रेकर्स आहेत ते. बघू शकता तुम्ही. आपल्याला या मुख्य दरवाजापर्यंत जायचे. तिथून सुद्धा खूप आतमध्ये आहे. चल रे. 80 डिग्रीचा अँगल आहे मित्रांनो इथे. आपण पाहू शकता कोणत्याही प्रकारे सपोर्ट घेऊ शकत नाही आपण इथे. पायऱ्यांची पण झीज झालेली आहे. चला तर मग मित्रांनो, मुख्य दरवाजातून आपण आता एंट्री केलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता इकडून असं आहे. आपल्याला आता वरच्या भागाला जायचं. तर मित्रांनो खूप मोठ्याचा स्टेप आहे, पायाखाली बघून चालावं लागतं. एंट्रीमधून मित्रांनो आपण आलेलो आहेत. पुढे बघू शकता आपण छोटी अशी गुफा आहे. आता आपल्याला वर जायचं आहे. स्टेप बघू शकता मित्रांनो. आपण बघू शकता किती मोठ्या मोठ्या स्टेप्स आहेत. बघू शकता आपण मित्रांनो. तर हे शिलालेख आहे. गडावरती, या दगडावरती शिलालेख केलेला आहे. कोणाला वाचता येत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. पूर्णपणे धुक्यामध्ये वेढलेला आहे गडाला. आपण पाहू शकता. आपले मित्र येत आहेत. येऊ शकतो खालून. इथे खूप अवघड अशी स्टेप आहे, सांभाळून यावं लागतं मित्रांनो. तर गाईज आपण बघू शकता अशा प्रकारे ट्रेक करत आलेलो आहे. आता एक केव्ज लागेल आपल्याला. त्या केव्जपर्यंत जाऊ आपण. माया ती लेणी जाऊ आपण. हो आपण बघू शकता इथे जलकुंड आहे. पाणी खूप छान आहे आतमध्ये, स्वच्छ असं. याच प्रकारचे जलकुंड आपल्याला इथून पुढे किल्ल्याला बघायला मिळतील आपल्याला. वर सुद्धा खूप आहेत तसेच. काही जाता आपण समोर जाऊया. इथे एक केव आहे. लेण्यांचं असं कोरीव काम केलेलं आहे समोर. बॅग ठेवतो इथे. त्यांची बॅग येते पोरामधली. आमची पोरावरती आहे. माकडे सगळं काढले जाते. तर मोठा स्कॅम झालेला मित्रांनो. माकडाने बॅग ओढली होती एका ट्रेकरची. तर चावी वगैरे होती गाडीची. जाताना पूर्णपणे त्याची आणि दिसते लेणी बघा. खूप छान अशी गुफा आहे इथे. आता मात्र थोडाच असा ट्रेक बाकी आहे. ज्यापासून वर आलो आहे ह्या लेणीपर्यंत, तेवढाच डिस्टन्स इथून या लेणीपासून वर आहे. तर आपण गडावरती पोचू. होऊ शकता काहीच या ठिकाणी तर पूर्ण 90 डिग्री असा सरळ आहे. काय हां हे खरं आहे मित्रांनो. आपण पाहू शकता मागच्या बाजूला इकडं पूर्ण असं ड्राय आहे. बाहेर जरी पाऊस असेल तरी या ठिकाणी पूर्ण असं ड्राय पाहू शकता आपण. भरपूर पावसामुळे मित्रांनो व्हिडिओ कॅप्चर करता आला नाही. तर आता आपण फायनली महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ले, नंबर 1 हरिहर किल्ला, नंबर 2 गोरखगड, सर्वात खतरनाक असा 2 नंबरला महाराष्ट्रामधील जो गड आहे तो गोरखगड आहे. आणि फायनली आता आपण पोचलेलो आहोत वरती. आपण पाहू शकता इथे शिवशंकरांची पिंड आहे इथं. आणि मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. चला तर.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भला मोठा डोंगरही मातीचा गोळा वाटतो. आपण आलोय. पियुष कसं वाटते वर पोचून? सह्याद्रीच्या कुशीमध्ये येऊन जणू काही स्वर्गच वाटतं. बघू शकता गाईज आपण इकडे खूप छान असा नजारा आहे. हे पाहू शकता तुम्ही सह्याद्रीचे कडे इकडे वसलेले आहेत. गडाच्या तिन्ही बाजूला डोंगर आहे. चला तर मग गाईज बराच वेळ आता वर होतो आपण. डबा वगैरे खाल्ला आणलेला. आता खाली निघूया आपण. आता परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. आता गड उतरायला आम्ही सुरुवात केलेली आहे. आपण पाहू शकता खूप खतरनाक अशा पायऱ्या आहेत. हे पाहू शकतो आपण. हा मित्रांनो, तर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की तुम्ही जर ट्रेकला येत असेल मॉर्निंग गाईज. तर काल व्लॉगला एंड करू शकलो नाही. काही टेक्निकल इश्यूज आले. मोबाईलची बॅटरी तर एवढी लो झालेली की तो डायरेक्टली स्विच ऑफ झाला. आम्ही प्रवेशद्वाराच्या खाली आलो नाही. आणि खूप भयानक आणि हार्ड असा ॲडव्हेंचर ट्रेक होता. सुरुवातीला तर हिंमतच होत नव्हती मित्रांनो. वर जाऊन ते व्ह्यूज बघितले आम्ही खाली, तर एकदम छान फील झाला. म्हणजे तर मित्रांनो, काल बरीचशी माहिती देता आली नाही कारण की गडावरती चढताना मध्ये मध्ये पाऊस पण येत होता आणि धुकं तर एवढं होतं मध्ये, पूर्ण असं वरून खाली आलेलं धुका, त्यामुळे वाटा पण दिसत नव्हत्या. तर अशा वेळी व्हिडिओ काढणं माझ्याने नाही पॉसिबल झाला. तर काही काही ठिकाणी मी स्किप केले. आणि मित्रांनो, तर जास्त वेळ नाही घेत आपला. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्त्वाची अशी माहिती देणार आहे मी आता. जर का तुम्ही असे कधी ट्रेकला गेले, हिल स्पॉटवरती जर कधी गेले तुम्ही, तर ट्रेकिंगला वगैरे जर असं तुम्ही कुठे गेलात तर स्वतःची सेफ्टी पहिले पाहिली पाहिजे. स्वतःबरोबर आपल्याबरोबर जे ट्रेकर्स आहेत, आपली मित्रमंडळी, त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. ट्रेक करताना मित्रांनो, पायामध्ये प्रॉपर शूज वेअर केले पाहिजे. फुल हाताची टी शर्ट जर आपली हाफ असेल तर आपण इनर लावून त्याला फुल स्लीव्ह करू शकतो. आणि ट्रॅक पॅन्ट घाला. अशा प्रकारे तुम्ही कपडे घाला की ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ट्रेकिंग करताना. कॅप पण असली पाहिजे. गॉगल वगैरे नेला पाहिजे. तुम्ही जर पावसाळी जात असाल मित्रांनो तर रेनकोट बरोबर नेणं गरजेचं आहे कारण की आपण ट्रेक करून आपली बॉडी पूर्णपणे हीट झालेली असते. तर अचानक पाऊस आल्यामुळे आपण भिजतो. हीट झालेली बॉडी ही अचानक थंड पडल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. सोबत टिफिन बॉक्स, पाणी बॉटल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट एड नेला पाहिजे. फर्स्ट एड बॉक्स असणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मला सुरुवातीला तर जमत नव्हतं बोलायला. दम पण लागत होता. बेकार अशी सिच्युएशन उद्भवली होती. बट मित्रांनो, एक तुमच्यापर्यंत व्हिडिओ मार्फत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओज अपलोड करेन त्याचं तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.